हॅलो ट्रेडर. आज आपण तकाशी कोटेगावा, एक शांतताप्रिय ट्रेडिंग जिनियस याच्याविषयी माहिती घेणार आहोत. तकाशी कोटेगावा, ज्याला BNF म्हणून ओळखले जाते, हा एक फेमस जापानी स्टॉक ट्रेडर आहे. त्याने फक्त $13,000 पासून $153 मिलियन पर्यंत संपत्ती निर्माण केली. त्याने आपली संपत्ती डे ट्रेडिंग करून मिळवली, म्हणजेच शॉर्ट टर्म्स मध्ये शेअर्स खरेदी विक्री करून. इतर इन्व्हेस्टरांप्रमाणे त्याच्याकडे आर्थिक शिक्षण किंवा मोठे कनेक्शन नव्हते. 2005 लिव्हर डोर शॉकच्या वेळी त्याला मोठा ब्रेक मिळाला, जेव्हा जापानी शेअर बाजार कोसळला. इतर जण घाबरून शेअर्स विकत असताना त्याने स्थिर राहून टीपमध्ये खरेदी केली आणि कोट्यावधींचा नफा कमावला. त्याची ट्रेडिंगची पद्धत टेक्निकल अनालिसिस, बाजारातील ट्रेंड आणि क्विक डिसिजन याच्यावर आधारित होती. तो कठोर शिस्त आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याच्या कौशल्यासाठी ओळखला जातो. कोटेगावा नेहमी माध्यमांपासून दूर राहिला आणि प्रसिद्धीपासून स्वतःला लपवले. प्रचंड संपत्ती असूनही तो टोकियोमधील एका छोट्या अपार्टमेंटमध्ये साधे जीवन जगत राहिला. त्याने महागड्या गाड्या, पार्ट्या किंवा आलिशान सुट्ट्यांवर कधी पैसे खर्च केले नाहीत. त्याची एकमेव मोठी खरेदी म्हणजे 100 मिलियन किमतीची टोकियोतील इमारत. अनेक ट्रेडर्स त्याला सातत्यपूर्ण योजनेने बाजारात यश मिळवता येते हे सिद्ध केल्याबद्दल आदर्श मानतात. तकाशी कोटेगावा दररोज 10 तासाहून अधिक वेळ ट्रेडिंगमध्ये घालवत असे. इतर अब्जाधीशांप्रमाणे त्याने सोशल मीडिया आणि मुलाखती टाळल्या. त्याचे गुंतवणुकीचे निर्णय वेगवान, अचूक आणि विचारपूर्वक घेतलेले असत. त्याची तुलना अनेकदा डे ट्रेडिंगमधील वॉरन बफे सोबत केली जाते. ही कथा शिस्त, संयम आणि हुशारीच्या गुंतवणुकीचे उत्तम उदाहरण आहे. आजही तो गूढ व्यक्तिमत्व आहे आणि जगभरातील ट्रेडर्सना प्रेरित करतो. मित्रांनो, जर तुम्हाला तकाशी कोटेगावा याच्याबद्दल माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.